कोविड मध्ये जेव्हा धान्य वाटप आपण केलं काकांच्या तर्फे, तेव्हा मी पण पुढाकार घेऊन ते केलं होतं. तसेच कोविड मध्ये औषधं असतील, रेमडेसिवीर इंजेक्शन असतील किंवा पेशंटना न्यायचं इकडे तिकडे, ते पण तेव्हा आम्ही त्या कार्यात रुजू होतो. असाच वारसा पुढे नेत आपल्याला काम, जे कोल्हापूरला आपण एक डोक्यात विजन आहे की आपल्याला कोल्हापूर छान आणि सुंदर बनवायचं आहे. एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही युवा पिढीसाठी काय करायचं ठरवलंय का? हो, आता कसं आहे, युवा पिढी आता कसं आहे, आपल्या इथं IT पार्क आता मंजूर झालेलंच आहे. त्याचबरोबर आपण त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी जे मागण्या आहेत आपल्या IT पार्कसाठी, त्या मंजूर होऊन त्यांना आपण तिथे रोजगार उभा करून द्यायचे असं माझी इच्छा आहे. नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूजच्या मैदान निवडणुकीचं या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण सर्वांनी पाहिलंच असेल की कोल्हापूरचा आवडता खेळ म्हणण्यापेक्षा कोल्हापूरकरांचा सण ज्याला आपण म्हणतो तो खेळ म्हणजे फुटबॉल. त्या खेळात अनेक गोल मैदानात मारले, पण त्या पाठोपाठ राजकारणाच्या मैदानात सलग 3 वेळा निवडून आलेले संभाजी जाधव आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत ज्याने अनेक गोल मैदानात केले आणि आता राजकारणाच्या मैदानात गोल करण्यासाठी प्रभाग क्रमांक 13 क मधून सज्ज झाले आहेत, ते म्हणजे राष्ट्रीय फुटबॉलपटू ओंकार संभाजी जाधव. नमस्कार ओंकार. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की ओंकार, तुम्ही शिवसेना शिंदे गट पक्षाच्या तिकिटावर ही निवडणूक लढवताय, याबद्दल काय सांगाल? कसं आहे, पहिल्यापासूनच आमच्या घरात शिवसेनेचं म्हणजे वातावरण आहे. पहिल्यापासून म्हणजे काकांचं स्वप्न होतं हे की पहिल्यांदा शिवसेनेत उभा, पण त्यावेळी जसा म्हणजे काकांना जरासा थोडा म्हणजे तिकिटासाठी मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी त्यात म्हणले की आपल्याला पहिला काम करायला पाहिजे ग्राउंड लेवलला. त्यामुळेच की त्यांनी ग्राउंड लेवलला काम केले. त्यांनी पप्पांना सांगितले की तुम्हाला आता ह्यात हे करायचं आहे, आपण ग्राउंड लेवलला काम करायला पाहिजे. त्यामुळे त्यांना पहिला प्रेफरन्स केला की तू ह्या निवडणुकीत आता उभा राहा. 2005 साली मग तेव्हा अपक्ष चिन्ह घेऊन आपण लढलो होतो. तेव्हा आपला भरघोस मताने पप्पांचा विजय झाला होता. तेच त्यामुळे कसं आपल्या घरात पहिल्यापासून शिवसेनेचं वातावरण आहे. म्हणजे तेच ना, निवडणुकीचे 2005 पासून जे चालू झालं ते बरोबर चालूच आहे. मग त्यातून 2005 ला आपण अपक्ष निवडून नंतर ना आपण 2010 ची जेव्हा निवडणूक होती तेव्हा पप्पांनी शिवसेना हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवली होती. तेव्हा पण ते विजयी झाले होते. तसेच 2010 साली काही कारणामुळे बीजेपी पक्ष चे तिकीट मिळाले, त्यामुळे बीजेपीतून पण ते निवडणूक लढवली, त्यामध्ये पण ते विजयी झाले. असे वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या प्रभाग घेऊन त्यांनी ही निवडणूक जिंकली. ते पण आमचे काकांचे जी कामं आहेत किंवा पप्पांनी जी घरोघरी जाऊन सगळ्यांच्या कामं केली. पण तरीही आता कसं, आता तुम्ही सांगितलंच की पहिल्यांदा ज्यावेळेला 2005 ची निवडणूक झाली, 10 ची, त्यानंतर 15 ची, म्हणजे शिवसेनेतून भाजपमध्ये गेल्यानंतर पण पप्पांची म्हणजे एक जनतेमधून निवड झालेली आहे. म्हणजे हा राजकीय वारसा तुम्हाला घराण्याचा आहेच. पण मला एक विचारायचं आहे की तुम्ही एक आता राजकीय वारसा जरी असला तरी तुम्ही एक तरुण उमेदवार म्हणून या निवडणुकीत उभं राहिलाय. पण ही निवडणूक तुम्ही कोणाच्या ताकदीवर लढवताय? ही निवडणूक कसं आहे, माझी म्हणजे मित्र परिवार आहे किंवा वयस्कर लोक जी आहेत ती सांगतात की बाबा, म्हणजे वडील जरी म्हणजे होत असले तरी तुझा स्वभाव एक असा वेगळा आहे, म्हणजे तुझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तू प्रत्येक म्हणजे लहान असू दे किंवा मोठे असू दे त्यांना आदराने तू बोलवतोस, विचारतोस कसं आहे, काय आहे, तब्येत कशा आहे. त्यामुळं तेच लोक म्हणलेत की म्हणजे पप्पांना म्हणले की बाबा आता मुलग्याला तुम्ही संधी द्या. त्यामुळे मी यात पप्पा ज्या वेळेला राजकारणामध्ये होते, निवडून आले, त्यावेळेला तुम्ही त्यांच्या बरोबरीनं काय काम वगैरे करत होता का? आता कसं पप्पा, मी कसं होतं 2005 ची निवडणूक तेव्हा मी लहान होतो, म्हणजे तेव्हा मी एक 14-15 वर्षाचा असेल. त्यावेळी कसं एवढं आपल्याला माहित नव्हतं की निवडणूक काय आहे, कशी आहे, काय आहे. फक्त आपल्याला माहित होतं की बाबा हे असं असं निवडणूक असते आणि असं असं पप्पा उभारले आहेत. तसंच त्यांचं काम तसं लोकांकडून आपल्याला कळतं की बाबा इथं पप्पांनी कामं केल्यात, ही कामं केल्यात, ती कामं केल्यात, तसं तू पण करत राहा. म्हणजे तुला पण म्हणजे आम्हाला असं बघायचंय की तू पण कामं करतेल. म्हणजे आता जे निवडणुकीत तुम्ही उभारलाय याच्या पाठीमागं तुमचं
पप्पांचा सपोर्ट तुम्हाला जास्त आहे आणि पप्पांच्या बरोबरीनं तुम्ही काम केलंय म्हणून हा उत्साह किंवा यामध्ये उतरण्याची ताकद हो, तुमच्यामध्ये आलेली कारण आहे. काका माझे चंद्रकांत पंडितराव जाधव हम्म. हे पण आमदार होते. हो. तेव्हा त्यांचं जे काम होतं हम्म. त्यांच्यासोबत मी कायम असायचो. हम्म. कोविड मध्ये जेव्हा धान्य वाटप आपण केलं हम्म. काकांच्या तर्फे, तेव्हा मी पण पुढाकार घेऊन ते केलं होतं. हम्म. हम्म. तसेच कोविड मध्ये औषधं असतील, हम्म. रेमेडिसिन इंजेक्शन असतील हम्म. किंवा पेशंटना न्यायचं इकडे तिकडे, ते पण तेव्हा आम्ही त्या कार्यात रुजू होतो. बरं, आता तुमचे वडीलच 3 वेळा एक नगरसेवक म्हणून हो. राहिलेले आहेत. काका असतील ते आमदार, त्यानंतर काकी आहेत त्या आमदार, नगरसेवक पण होत्या आणि आमदार पण झाल्या. पण आता या क्षेत्रामध्ये सत्यजित जाधव म्हणजे त्यांचा मुलगा पण यामध्ये सामाजिक कार्यात उतरलेले आहेत. मग हाच वारसा तुम्ही पुढे नेता असं वाटतंय का तुम्हाला? हो, 100%. असाच वारसा पुढे नेत आपल्याला जे कोल्हापूरला आपण हा. एक डोक्यात विजन आहे हम्म. की आपल्याला कोल्हापूर छान आणि सुंदर बनवायचं आहे. येथील रस्ते असतील, गटरी असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल किंवा मैदाने असतील, आपल्याला खेळायसाठी मैदाने उपलब्ध करून द्यायचे आहेत. कारण खेळायसाठी मैदाने उपलब्धच नाहीत आपल्या कोल्हापूरमध्ये. हो हो हो. मग आता तुम्ही कोणतं विजन घेऊन या निवडणुकीत उभं राहणार आहे? म्हणजे आता आपण म्हणतो ना, आता वडिलांनी तर भरपूर काम केलेलंच आहे. मग त्या अनुषंगाने तुम्हाला कळालंच असेल की आपल्या भागात कुठे कमी जास्त काय कामं असतील. मग असं कोणतं तुम्हाला विजन घेऊन प्रभागात उतरायचं आहे? रस्ते असतील, गटरी असतील किंवा पाण्याची आता कोल्हापुरात सगळीकडेच पाण्याचं समस्या भरपूर आहे. बरोबर. किंवा आपले मैदान आहे तिची समस्या आहे. किंवा आपल्या म्हणजे जे मोठ्या लोकांचा वर्ग आहे, म्हणजे त्यांना बाबा विरंगुळा केंद्र म्हणा, म्हणजे वयोवृद्धांसाठी त्यांना विरंगुळा केंद्र करून देणे किंवा ते तिथले घराच्या जवळ असतील तर तिथे जाऊन ते बसून म्हणजे बसायला म्हणजे एक असं की बाबा म्हणजे सगळी कसं वयोवृद्ध असतात त्यामुळे त्यांना कुठं बाहेर जाता येत नाही. त्यामुळे घराच्या जवळ तिथं कुठं कॉलनी असेल किंवा काय असेल तिथं आपण एक विरंगुळा केंद्र केलं की त्यांना बसायला, त्यांचं बोलणं ते असं. आता जनतेसमोर एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही उभं राहताय. मग आता इथल्या भागातल्या किंवा आता इतका मोठा प्रभाग झालेला म्हणजे 4 प्रभागांचा मिळून एक प्रभाग झाला. एक युवा नेतृत्व म्हणून तुम्ही युवा पिढीसाठी काय करायचं ठरवलंय का? हो, आता कसं आहे युवा पिढी, आता कसं आहे आपल्या इथं IT पार्क आता मंजूर झालेलंच आहे. त्याचबरोबर आपण त्यांचं म्हणजे त्यासाठी जे मागण्या आहेत आपल्या IT पार्क साठी त्या मंजूर होऊन त्यांना आपण तिथे रोजगार आपण द्यायचे असं माझी इच्छा आहे. आणि महिलांसाठी असं काही महिलांसाठी आता कसं बचत गट आपल्या इथे नाहीतच. त्यांच्यासाठी आता आमच्या काकींच्या जयश्रीताई जाधव फाउंडेशन हे सुरूच आहे त्याचं काम. त्याच आपण सगळे म्हणजे त्यांचे उपक्रम आपले 500 ते 600 आतापर्यंत उपक्रम झालेले आहेत. त्याच पाठोपाठ असे उपक्रम आपले होत राहतील. बरं, आता एकूणच प्रभागात निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रभागात अगदी प्रचाराला प्रारंभ झालाय, लोकांच्या गाठीभेटी होत असतील तुमच्या. पण ज्यावेळेला तुम्ही प्रभागात जाताय त्यावेळेला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे. ते जसं म्हणतात की जसं अण्णांनी, पप्पांनी, काकींनी जसं काम केलं तसं इथून पुढे तुम्ही करत राहावा असा प्रतिसाद मिळतोय. म्हणजे प्रभागात गेल्यानंतर तुम्हाला काही लोकांकडून समस्या किंवा काय अशा येतात का गाठीभेटीच्या वेळेला? येतात. मग ते पूर्ण करण्याचं आता नियोजन आपण आता करायचं आहे की भागातील म्हणजे कचरा उठाव असेल किंवा भटकी कुत्रे आहेत त्यांचा एक प्रश्न आहे आणि रस्ते मेन त्यांना आणि पाण्याचा प्रश्न. म्हणजे लोकांच्या एकूणच मूलभूत गरजा या ज्या आहेत त्या पूर्ण तर करणारच आहात. प्लस तुमचं क्रीडांगण आणि युवा पिढीसाठी काहीतरी आणि महिलांसाठी असं हे आखलेलं आहे नियोजन तुम्ही. मग आता तुम्ही या निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेला काय सांगाल? जनतेला हे सांगणार की आता केंद्रामध्ये आपल्या महायुतीची सत्ता आहे, राज्यात आपल्या महायुती सत्ता आहे, तसेच कोल्हापूरमध्ये महायुती सत्ता येणे गरजेचे आहे. कारण आपल्याला जे फंड वगैरे ते येणार आहे ते महायुतीकडूनच, केंद्रात जी सत्ता आहे त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला मिळणार आहेत. महाराष्ट्रात जे महायुती सत्ता आहे त्यांच्याकडूनच. त्यामुळे महायुतीचे जर निवडून लोक आले आणि त्यांच्या जर कोल्हापूर महानगरपालिकेत म्हणजे सत्ता स्थापन झाली तर त्या अनुषंगाने आपल्याला फंड आणून इथले विकास कामे पूर्ण करून व्यवस्थित आपल्याला नियोजन करता येईल. तर आज आपल्याबरोबर होते राष्ट्रीय फुटबॉलपटू ओंकार जाधव आणि प्रभाग क्रमांक 13 मधून ते नगरसेवक पदासाठी उभारलेले आहेत आणि एकूणच त्यांचं प्रभागासाठीचं आणि विकासाचं ध्येय धोरण काय असणार आहे आणि युवा पिढीसाठी आणि महिलांसाठी त्यांचं काय नियोजन असणार आहे हे आज त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे.
बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ